हॅलो, दिस विशाल नागपुरे. तर मी आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहो. पण या अपडेटमध्ये बघा, मी काही 4 पॉईंट मांडलेले आहे आणि हे पॉईंट खूप जास्त महत्त्वाचे का बरं थोडं समजून घ्या. 23 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत लक्षात ठेवा. 23 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत खूप साऱ्या गोष्टी अशा होणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या MPSC संदर्भात किंवा जे बाकी एक्झाम संदर्भात जे संपूर्ण जे विद्यार्थी आहे आपले त्याला लक्ष लागून आहे. त्याचा सर्वात पहिला मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो, तलाठीचा रिझल्ट. आणि असं आहे की हे जे मी तुम्हाला सांगत आहे डेडलाईन्स आहे 23 ते 28 जानेवारी डेडलाईन्स आहे. या 23 ते 28च्या मधामध्ये काही रिझल्ट लागणार आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट सेकंड की जे म्हणतो आपण, जे फायनल आन्सर की जे आहे ते येणार आहे. तर बघूया आपण कोणते कोणते आहे. जसं आपण बघतो त्याच्यामध्ये एक रिझल्ट पुढे लागणार आहे कंबाईनचा STIचा. ASUचा रिझल्ट लागलेला आहे, रजिस्टरचा रिझल्ट लागलेला रजिस्टरचा, पण अजून पण STI रिझल्ट लागलेला नाही आहे. तर तो एक राहिला. सेकंड राहिला आता आपण आन्सर की. तर ज्या पण आन्सर की आहे फायनल आन्सर की बाकी राहिलेले आहे. बघा, फर्स्ट आन्सर की आलेले आहे, आता बाकी आहे फायनल आन्सर की. त्यातला पहिला जो आहे याच्यामध्ये कंबाईन ग्रुप बीची फायनल आन्सर की याची आहे. आधीच एक्झाम होऊन गेलेली आहे पण अजूनपर्यंत फायनल आन्सर की आलेली नाही आहे आणि ही डेडलाईन आहे. मला वाटतं या वीकमध्ये ते चान्सेस खूप जास्त आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे की जे डिपार्टमेंट PSIचे जे विद्यार्थी आहे त्यांची पण फायनल आन्सर की जी आहे ती या वीकमध्ये 100% येऊ शकते या वीकमध्ये. आणि जर समजा यांच्या आन्सर की समजून घ्या आल्या नाही डिपार्टमेंट PSIच्या की यांच्या जे, तर समजून घ्या की जे मेन्स आहे ते खूप सामोरं जाईल, एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर आपण बघू याच्यामध्ये कसं आहे, काय आहे, कशा पद्धतीने राहील जसं. तर सर्वात पहिले आपण बघू की तलाठीचा रिझल्ट. ठीक आहे, तलाठीचा रिझल्ट विद्यार्थ्यांना बघा, तलाठी संदर्भात खूप साऱ्या गोष्टी म्हटल्या जात्या, रद्द होईल काय होईल आता मला माहिती नाही काय होतं तर. पण आता खूप जणांनी प्रयत्न केले रद्द करण्याचे, खूप जणांनी प्रयत्न केले की बाबा रिझल्ट लवकर लागला पाहिजे. तर आता जनरली असं आहे की खूप साऱ्या काही गोष्टी अशा आहे, मग महसूल मंत्री असतील किंवा जे पण जे प्रामाणिक विद्यार्थी, आता प्रामाणिकमध्ये मी तुम्हाला काय म्हटलं, अजूनपर्यंत रिझल्ट लागला नाही आहे तर सर्वच विद्यार्थी प्रामाणिक आहे. पहिला पॉईंट. आता मी म्हटलं की 4 लाख वर्सेस 9,000, तर ऑब्व्हियसली जे 4 लाखमध्ये पहिले येतील ते प्रामाणिक असतील. त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल त्याच्यात चौकशी व्हायला पाहिजे, मी आधीपासून म्हणत आहे, ते झालीच पाहिजे जे पण आहे. पण नियुक्त्या ज्या आहे ते लवकरात लवकर मला वाटते 28च्या आधी व्हायला पाहिजे. नियुक्त्या म्हणजे रिझल्ट वगैरे ॲटलिस्ट तुम्हाला लावायला पाहिजे. मग डॉक्युमेंट DV वगैरे पुन्हा समोर असते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे त्याला वेळ लागतो. तर तलाठीचा रिझल्ट जो आहे जनरली 23 ते 28 जानेवारी हे डेडलाईन आहे. यामध्ये खूप सारे जे लोक आहेत ते पूर्व जे आहे मंत्री असतील, म्हणजे आधीचे जे मंत्री असतील त्याला म्हणतो आपण माजी मंत्री जे आहे त्यांना सर्व निवेदन देत आहे. आता निवेदनमध्ये आता किती होते काय होते ते बघू आपण. पण मला असं वाटते की जर समजा एखादी समिती असेल, एखादी शिक्षक असतील, होत असं आहे याच्यामध्ये की समित्या असतील, शिक्षक असतील, यांनी दोन्ही बाजू बघितल्या असतील. एक प्रकारे प्रत्येक व्यक्ती आपल्या मताने काहीतरी आन्सर देत असतो, प्रत्येकाला आपापले विचार मांडावे असतात याच्यामध्ये. पण एक शेवटी जसं बघतो आपण की जर समजा रिझल्ट जर याचा लागतो, जर समजून घ्यायचा रिझल्ट लवकरात लवकर लागतो, तर याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच फायदा आहे, लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये मी खूप सारा आधी बोललेलो आहो. तर हा पहिला मुद्दा आपला आहे. 23 ते 28 जानेवारी डेडलाईन आहे. ज्या गोष्टी असतात म्हणतो ना आपण की हवा चालू आहे काहीतरी, नाही का, मला वाटतं हे डेडलाईन आहे, याच्या आतमध्ये रिझल्ट लागायला पाहिजे. असं म्हणू शकते ते आजच्या सुद्धा रात्री संध्याकाळी वगैरे लागून जाईल, सायंकाळी वगैरे असं म्हणू शकते, किंवा 25, 26 जे पण असेल ते करता येईल तुम्हाला. म्हणजे समजा याच्यानंतर लागत नसेल तर मग जे पण प्रामाणिक विद्यार्थी असतील ज्यांना असं वाटतं की रिझल्ट लवकर लागला पाहिजे त्यांनी महसूल मंत्र्यांना जाऊन भेटावं, त्यांना निवेदन द्यावं, त्यांना सांगावं कसं काय करता येईल. तर ठीक आहे, आमच्या मार्फत आम्ही करू काय करायचं, नागपूरमधून ज्या पद्धतीने आम्हाला जमते त्या पद्धतीने आम्ही करू. आम्हाला रिस्पॉन्स पॉझिटिव्ह भेटलेला आहे. आम्ही अशा व्यक्तीला दिलं निवेदन की त्याला चॅलेंज नाही त्या व्यक्तीला. तर आय होप बघू आता समोर काय होते. तर ठीक आहे, नेक्स्ट आता आपला आहे सेकंड मुद्दा आपल्या याच्यामधला आहे डिपार्टमेंट PSI फायनल की. याच्याबद्दल थोडंसं समजून घेऊ विद्यार्थ्यांना. डिपार्टमेंटचे जे पण विद्यार्थी आहे, मी आधी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे की 31 तारखेच्या आधी येईल, पण 23 ते 28 जानेवारी ही सुद्धा जी डेडलाईन आहे
आणि झाला याच्या दिवसाचं आता संपलं समजून घ्या की ठीक आहे. पण जर समजा या 7 दिवसात या 5-6 दिवसांत समजा आन्सर की आले नाही तर समजून घ्या तुमची जी एक्झाम आहे डायरेक्ट समजून घ्या जूनमध्ये चालली जाईल. जर समजा या ड्युरेशनमध्ये आली नाही तर तुमची एक्झाम कधी जाईल, जूनमध्ये जाईल. पण मॅक्झिमम चान्सेस आहे, मला वाटतं 90% चान्सेस आहे. मी 10% खूप जास्त ठेवलेले आहे कशासाठी, जूनसाठी 10% ठेवलेले आहे. आणि मी ठेवलेले आहे आता हे जर समजा आन्सर की आता आली जानेवारीमध्ये तर समजून घ्या आचारसंहितेचा जो शेवटचा संडे राहील तो तुमचा राहील. म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आधी जनरली तुमची एक्झाम संडेला होऊ शकते, मार्चमध्ये नियर अबाउट एक्झाम होईल. तर सर्वजण वाट पाहत आहे. मला वाटतं एमपीएससी लवकर निर्णय घ्यायला पाहिजे या संदर्भात की आन्सर की कधी काय येईल. कारण की कसं आहे की जर समजा या गोष्टी प्रॉपर झाल्या तर विद्यार्थ्यांना अभ्यास करायला सोयीस्कर जातो. टेस्ट सिरीज असेल किंवा जेव्हा प्लॅनिंग असेल. कारण की विचार हे विद्यार्थी दिवसभर आपल्याला अभ्यास करू शकत नाही बाकी विद्यार्थ्यांसारखे. तर मला वाटतं एमपीएससीने यांचा विचार करायला हवा. ॲटलीस्ट सांगून द्यायला पाहिजे की आन्सर की येणार आहे, एक्झाम डेट सांगितली पाहिजे. कारण की भरपूर सारे विद्यार्थी कट ऑफ लागून जेव्हा प्रिलिमचा रिझल्ट लागून तुम्ही ॲटलीस्ट एक्झाम तरी सांगून द्या डेट की काय काय राहील. जून आहे म्हणजे जुलै आहे जे पण असेल किंवा मार्च आहे. कारण की कसं आहे की प्लॅनिंगसाठी त्यांना बिचारांना खूप प्रॉब्लेम जाते जनरली. तर अशा गोष्टी आहे आमच्या मार्फत काही गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न केला जे डिपार्टमेंटही खूप चांगलं राहील. बघू आपण समोर काय होतं. तर नेक्स्ट आहे आता आपलं कंबाईन ग्रुप बी फायनल की. तर कंबाईन ग्रुप बीची जी एक्झाम झाली होती नोव्हेंबरमध्ये त्या संदर्भात सुद्धा फायनल आन्सर की यायची आहे. आणि ती फायनल आन्सर की नंतर मग आपण ते प्रोसेस तर राहीलच. तर हे सुद्धा बिचारे विद्यार्थी वाट बघत आहेत 3rd नंबरचे कंबाईन ग्रुप बीवाले यांची सुद्धा फायनल की कधी येणार आहे. आणि कंबाईन एसटीचा रिझल्ट सुद्धा बाकी आहे. ठीक आहे. आता हे तर ठीक आहे, हे जास्त मोठी गोष्ट नाही कारण की ऑब्व्हियसली 2-3 रिझल्ट लागून आहे. रजिस्टरचा लागलेला आहे, एसओआरला लागलेला आहे मागच्या वीकमध्ये. तर या वीकमध्ये एसटीचा रिझल्ट सुद्धा हा हिट लिस्ट म्हणजे तर एक हॉटस्पॉट म्हणतो ना आपण, हॉटस्पॉट त्या पद्धतीने मला वाटते जनरली राहील. तर आहे लवकर रिझल्ट लागले पाहिजे, आन्सर की आले पाहिजे तर सर्वांना ऑब्व्हियसली चांगलं असेल. आणि बघा जसं बघतो आपण विद्यार्थ्यांना की प्लॅनिंग खूप जास्त इम्पॉर्टंट असते. जर समजा प्लॅनिंग नसेल तर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम जात आहे. का बरं की जर समजा एखादा रिझल्ट थोडंसं पोस्टपॉन्ड होत आहे काही दिवसांनी तरी तर ऑब्व्हियसली प्रॉब्लेम जाणार आहे. सेकंड पॉईंट आचारसंहिता लागणार आहे. या आचारसंहितेमध्ये सर्वांना माहिती आहे की त्या 1-2 महिन्यात जनरली आता एक्झाम ज्या गोष्टी आधी सांगितल्या त्या गोष्टी होतात. खूप जणांना समजा की आजच्या एक्झाम होत नाही असं नाही आहे. जर समजा फेब्रुवारी महिन्यात समजा जानेवारी महिन्यात एमपीएससीने सांगितलं की डिपार्टमेंटची एक्झाम होणार आहे तर ते रद्द नाही करतायत. एक लक्षात ठेवा कसा पॉईंट आहे असं समजून घ्यायच्यामध्ये. आचारसंहिताचं कसं राहते खूप जण वाटते आचारसंहिता घेणं असं नाही राहते. जर समजा त्यांना असं वाटलं की आचारसंहितेच्या ज्या समजून घ्या आधी नोटिफिकेशन देऊन दिलं असेल तर एक्झाम होतात. आचारसंहितेमध्ये सुद्धा एक्झाम होतात. काय म्हटलं मी, जर समजा आचारसंहितेच्या आधी जर नोटिफिकेशन समजून घ्या आलं आणि पेपर कधी आहे म्हटलं आपण आचारसंहितेत सुद्धा एक्झाम होतात हे लक्षात ठेवायचं. डिपेंड करते नोटिफिकेशन आधी आलाय की नाही. तर मला असं वाटतं की जे पण हे नोटिफिकेशन आहे डिपार्टमेंटचे नोटिफिकेशन पण आधीच येऊन जाईल. ठीक आहे. नियर अबाउट मला वाटते जे स्किल टेस्टवाले जे ग्रुप सीवाले जे ग्रुप सीचे त्यांच्यावर आधीच येऊन जाईल. तर ग्रुप सीची मेन्स म्हणजे या याच्यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी बघायला भेटेल. एक आहे ग्रुप सीची मेन आपला स्किल टेस्ट आणि सेकंड तुम्हाला डिपार्टमेंट PSI. ठीक आहे. तर या 2 गोष्टी या आचारसंहितेत तुम्हाला भेटू शकतात असं मला वाटते. बघा आम्ही जे शिक्षक लोक आहोत ते मला बाकीच्यांचं माहीत नाही पण मी माझ्या पद्धतीने चांगला डेटा द्यायचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांना की बाबा असं असं असू शकते. जनरली या गोष्टी होतात नाही होतात ते मला माहिती नाही पण जनरली विद्यार्थ्यांच्या काही मागण्या असतात की सर तुम्ही सांगा म्हणून मी सांगत असतो. आता मी तुम्हाला सांगितलं आधीच की माझ्या ऑफलाईनमध्ये मी ऑलरेडी खूप खुश आहे त्यामुळे मला प्रॉब्लेम नाही आहे. पण काही विद्यार्थ्यांना मागणी असतं की सर तुमच्या काही गोष्टी आम्हाला आवडतात तुम्ही सांगा म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. डिपार्टमेंट PSI ग्रुप सीची जे स्किल टेस्ट जे आहे हे दोन्ही पण कशामध्ये राहील आचारसंहितेत राहू शकते हे लक्षात ठेवायचं सर्वांनी. आता बघू आपण समोर काय राहते. तर तुम्हाला बघा सांगून ठेवत आहे आणि डिपार्टमेंटवाल्यांनी मेन्सचा अभ्यास करत राहा. तुम्ही मेन्सचा अभ्यास करत राहा
आणि ते कट ऑफचं सोडून द्या, कट ऑफ किती लागणार आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं, ज्यांचा स्कोर 30च्या वर आहे त्यांनी मेन्सचा अभ्यास करत राहा. सेकंड कीमध्ये भरपूर सारे चेंजेस होऊ शकतात. 9-10 चेंजेस आहे, पण जर समजा 9, आता बघा प्रत्येकाने चेंजेस टाकल्या, 9-10-11 चेंजेस टाकले आणि काय काय होतं सर, 1-2 होईल. बघा ना, मी आयोग आहो ना तुम्हाला निगेटिव्ह करणारा आयोग आहे. बघा 2 लोक आहे, एक पॉझिटिव्ह करणारा व्यक्ती, एक निगेटिव्ह करणारा व्यक्ती आहे. ना मी आयोग आहो ना दुसरा व्यक्ती आयोग आहे. पण दोघांमध्ये तुमच्यासाठी चांगला कोणा माहिती आहे का, पॉझिटिव्ह व्यक्ती. काय निगेटिव्ह व्यक्ती तुम्हाला अभ्यास करण्यासाठी थांबवणार आहे, पॉझिटिव्ह व्यक्ती तुम्हाला काय म्हणतं की अभ्यास कर, अभ्यास व्हायला जाणार नाही आहे पहिला पॉईंट. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पॉझिटिव्ह होणं चांगलं आहे जनरली. म्हणून मी सांगितलं, जे डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी 30 वाल्यांनी करत राहा अभ्यास, कारण की हे स्कोर उलटा पालट होणार आहे सर्व. 2 चेंजेस, 3 चेंजेस, 5 चेंजेस, 9 चेंजेस जेवढे होतील. आता मी असं फिक्स सांगत आहे 3च होणार आहे, 4च होणार आहे, 5 होणार आहे, 9 होणार आहे, हे काही फिक्स नाही आहे. पण मॅक्झिमम मुलांनी टाकून ठेवलं आणि सर्वांना माहिती आहे चेंजेस वगैरे ते गोष्टी आहेच. काही गोष्टीचे रेफरन्स असतात तर ते आयोग चेंज करत नाही, पण जरी चेंजेस होऊ शकतात त्यावेळेस भरपूर, तर बघू आपण सामोरं काय होतं. तर अशा पद्धतीने मुलांना आपलं हे आहे काय सर्व क्लिअर झालं असेल. अशा पद्धतीचे जे अपडेट जे आहे ते मी आता मला वाटते प्रत्येक वीकला जर काही असे काही वीक राहिले समजून ज्या वीकमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट मी सांगत जाईल. हा वीक थोडा मला वाटतं खूप जास्त इम्पॉर्टंट होता. जर समजा या गोष्टी नाही लागल्या तर नेक्स्ट वीक पण खूप जास्त इम्पॉर्टंट राहील. तसं बघू आपण काय राहील तर. ठीक आहे, तर हे अपडेट्समध्ये पहिला आपल्या समजला तलाठी रिझल्ट हॉटस्पॉट आहे. हा तलाठी रिझल्ट संदर्भात खूप जण म्हणतात की रिझल्ट झालेला तर पोस्ट करायचा आहे किंवा या गोष्टी आहे. डिपार्टमेंट PSI फायनल की यायची आहे. बिचारे विद्यार्थी खूप वाट पाहत आहे, रिझल्टची वाट पाहत आहे. काही लोकांना पेशन्स नसते, ठीक आहे, पण ते पेशन्स थोडं ठेवा. कंबाईन ग्रुप बीची फायनल की यायची आहे, ठीक आहे, आणि कंबाईन STIचा जो रिझल्ट जो आहे हा सुद्धा वेटिंगवर आहे. आता हे याच्यातून मला वाटतं 3-4 गोष्टी झाल्या, 2-3 गोष्टी झाल्या तरी चला चांगला आहे बाबा, आपण चांगलं देऊ शकलो विद्यार्थ्यांना. ठीक आहे, अजून काही तुमचे प्रॉब्लेम असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायच्या विद्यार्थ्यांना, ठीक आहे, तुमच्यासाठी चांगल्या या गोष्टी ते थांबवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.